महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडल विभाग के अध्यक्ष चिंतामन वंजारी ने बताया कि इस वर्ष 10वीं कक्षा का परिणाम अपेक्षा के अनुरूप ही आया है। इस बार का परिणाम गुणवत्तापूर्ण रहा है क्योंकि परीक्षा नकल मुक्त अभियान के तहत कराई गई थी। भले ही पास प्रतिशत थोड़ा कम हो, लेकिन यह परिणाम विद्यार्थियों की वास्तविक क्षमता को दर्शाता है। आपल्या विभागातून निकाल एकंदरीत जे अपेक्षित होता 12वी प्रमाणेच यावेळेस 10वीचा सुद्धा लागलेला आहे। एकदम असा वाईटही लागलेला असंही म्हणता येणार नाही, कारण यावर्षीचा निकाल हा गुणात्मकतेवर आधारित आहे। कारण आपण सर्व मास मीडिया, प्रेस मीडिया या सर्वांनी ज्यावेळेस आपल्या परीक्षा चालू होत्या त्यावेळेस आपण कशा पद्धतीने व्हावे, कॉपीमुक्त अभियानामध्ये परीक्षा व्हावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आपण आटोकाट प्रयत्न करून त्या पद्धतीने आपण ते कॉपीमुक्त अभियान आपण राबवलं आणि मुलांच्या डोक्यामध्ये जे होतं ते त्यांच्या उत्तरपत्रिकेमध्ये उतरलं आणि त्यानुसार हा गुणात्मक निकाल लागला असं मी म्हणेन। त्याचं कारणच असं आहे की आपण जे अभियान राबवलेलं आहे ते अभियान आपण कडक राबवलेलं आहे। कोणीही पर्यवेक्षकी यंत्रणा त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर काही करण्याचा प्रयत्न केला तर आपण त्यांच्यावर लगेच फौजदारी गुन्हे दाखल केले। त्याच्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि आडवा तिडवा फिरणारा शिक्षकसुद्धा त्या केंद्रावर जात नव्हता। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या ट्रान्सपरंट जे डोक्यात होतं ते त्यांनी उत्तरपत्रिकेत उतरवलेलं आहे। त्यामुळे आपला रिझल्ट असा लागलेला आहे। जरीही आपला हा रिझल्ट इतर तुलनेमध्ये कमी लागलेला असेल तरी हा एक गुणात्मक रिझल्ट आहे। असं तेच शासनाचं धोरण नाही की उत्कृष्ट कोणती आहे, कारण अवैध स्पर्धा मुलांमध्ये राबवू नये, न्यूनगंड निर्माण होतो म्हणून मागील 7-8 वर्षापासून जे मेरिट आणि गुणात्मक ही पद्धत बंद केलेली आहे, तसं मला आज या ठिकाणी सांगता येणार नाही।